विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मी आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावकर यांच्या घरगुती गणरायाचं दर्शन जे आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते। सुंदर अशी आकर्षक फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। जरा पाटी आहे प्लीज पाटी हाँ पूरा एवढाच लांब उभा राहा, दोघं फ्रेम मध्ये येतील। जरा पाटी आहे एक तिला देना पकडायला, तिला देना आम्ही पकडतो। हा जरा पाटी होगा वरती या पाटी ओके हरोज गणरायाचं आगमन झालं आहे। सकाळपासूनच अतिशय महत्त्वाच्या पाळण्याची गडबड सुरू आहे। गणरायाचं आगमन आज सगळ्यांच्या घरी होत आहे। काही लोकांच्या घरी 20 दिवस, काही लोकांच्या घरी 5 दिवस, काही गणपती आहे, काही 11 दिवस आहे। सगळ्यांच्या घरी एक आनंदोत्सव आणि एक कौटुंबिक वातावरण आहे। त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो राज्य शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे आजचा आपला हा सण हा राज्याचा सण म्हणून घोषणा केलेली आहे। त्यासाठी मी सर्वात प्रथम तर माननीय फडणवीस साहेबांचे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा यांचे आभार व्यक्त करतो। आपण बघितलं की महायुतीची सरकार आल्यापासून माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करत असताना अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न जे सर्वांसाठी आहेत हे निर्णय या राज्य शासनाने घेतलेले आहेत। काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचाही निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठी मनामनामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जनतेला निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे। कुठेतरी डीजेच्या संस्कृतीवरती सरकारने थोडीशी बंदी लावल्यानंतर जे भक्तजन आहेत, भाविक आहेत, ते स्वतःहून पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये वळतात, कसं बघताय? नाही, पारंपरिक पद्धतीने आपण आपले सण हे निश्चितपणे साजरी केलेच पाहिजेत, कारण हेच खऱ्या अर्थाने संस्कार आपण पुढच्या पिढीला हे देणार आहोत आणि पुढच्या पिढीला आपण जे संस्कार द्यायचे आहेत ते निश्चितपणे खऱ्या अर्थाने केल्याने होईल। डिजिटल जगामध्ये काही गोष्टींना केलं तरी त्याला एक मर्यादा आहे। त्याच्यामुळे जो खरा आनंद आहे तो खरा आनंद आपल्याला स्वतःच्या नातेवाईकांना भेटून, मित्रपरिवाराला भेटून हा सण एकत्रित साजरी करण्यामध्ये येतो। मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करीन की हा जो निर्णय जो शासनाने घेतलेले आहे, जे कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या घरी सुख समृद्धी येते, ही सुख समृद्धी आणि हा आनंदोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी असाच द्विगुणित होऊन दे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना। तुम्ही इको फ्रेंडली सजावट केली, भाजपची जनजागृती होत नाही तर लोकांना काय तुम्ही आवाहन कराल? माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इको फ्रेंडली आम्ही पूर्ण आरस केलेली आहे आणि आपले गणपती बाप्पांचं आपण ज्यावेळेस डेकोरेशन या इकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी होत असतं, त्याच्यामुळे ते आपण जास्तीत जास्त पद्धतीमध्ये नॅचरल पद्धतीमध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर जे मोदीजींनी आवाहन केलंय तेही आपल्या सगळ्यांच्या माध्यमांनी लोकांना विनंती करीन की स्वदेशीचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। येत्या काळामध्ये आपण ते एक निर्णय या सणानिमित्त एक प्रण आपण घेऊ अशी आपल्या सर्वांना विनंती। सुंदर अशी सजावट जी आहे ती बघितली तर आपल्याला इको फ्रेंडली अशी सजावट जी आहे ती आमदार निरंजन डावकर यांच्या घरगुती गणरायाला आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुंदर अशी आरास जर आपण बघितली तर ही फुलांची आरास आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आणि ह्याच दरवर्षी जर आपण बघितलं तर डावकरी कुटुंबीय जे आहे ह्या 1.5 वर्षाच्या गणरायाची सेवा जी आहे ती मोठ्या भक्तिभावाने करत असतात। यंदा देखील हा गणेश उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।